श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट व श्रीमाली ब्राह्मण समाज पुणे सोमवार पेठच्या वतीने अधिक ज्येष्ठ मास पुरुषोत्तम मास निमित्त 3 दिवसीय नानी बाईरो मायरो कथेचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम 29/5/2026 ते 31/5/2026 असा 3 दिवस संध्याकाळी श्री महालक्ष्मी मंदिर येथे आयोजित करण्यात आला। यात भक्तश्रेष्ठ श्री नरसिंह मेहता यांचे पावन चरित्र सांगितले जाते। ही कथा श्री महेश दवे गुरुजी यांच्या रसाळवाणीतून भाविकांना कथन करण्यात आली। या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त शर्मा व अन्य मान्यवर ट्रस्टी व भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी भाविकांनी या कथेतून भक्तीची माहिती सर्व नागरिकांना होते। तसेच या निमित्ताने समाजातील अनेक लोक एकत्र येतात व यातून आपल्या संस्कृतीची ओळख लहान बालकांनाही होते असे सांगितले। नमस्कार, मी महेश दवे। आज इथं श्री महालक्ष्मी मंदिर सोमवार पेठ पुण्यामध्ये श्रीमाली ब्राह्मण समाज इथे आज 3 दिवसाचा अधिक मास पुरुषोत्तम मास निमित्त आज शुक्रवारपासून आगामी रविवारपर्यंत 3 दिवस नानीबाईचा मायरा ही भक्त नरसिंह मेहता यांची चरित्रकथा यांचं व्यासपीठावरून प्रवचन भजन कीर्तन आयोजन करण्यात आलेले आहे। आणि हे सर्व करताना श्रीमाली महिला मंडळ यांनी उत्स्फूर्ततेने प्रतिसाद दिलेला आहे। आणि ह्या कथेचा मूळ अर्थ आणि मूळ उद्देश एकच की आपली संस्कृती ही टिकून राहावी आणि आपल्या संस्कृती जाण लहान आबाल वृद्धांना सर्वांना व्हावी हाच त्याचा मुख्य हेतू। आणि सामाजिक दृष्टिकोनानं सुद्धा आम्ही ह्या बाबतीत पूर्णतया सक्षम आहोत आणि पूर्णतया याच्या संदर्भातच आम्ही वार्ता करत आहोत। माझं नाव संध्या ठाकूर आहे। आज इथे मायरा होता, महालक्ष्मी मंदिरमध्ये आज इथे मायरा होता। आनंद झाला। माझं नाव सुवर्णा जोशी। आता महिला मंडळाने मायरा ठेवला होता, त्या निमित्ताने लहान मुले पण आले होते आणि सगळ्यांना आमची संस्कृती कळते। माझं नाव रेश्मा बोर आहे। याबद्दल काय की आमचा समाज एकत्रित होतो आहे। या अवसरात असे अवसर केले तर समाज एकत्रित होतो आहे आणि चांगलं वाटतं आहे। माझं नाव ज्योती दवे आहे। आज मला खूप आनंद झाला, एवढे लोक वगैरे सगळे आले, सगळे गोळा झाले या निमित्त समाजाचा। मी वर्षा दवे आहे। खूप चांगलं आयोजन होतं आणि खूप चांगलं सगळं व्यवस्थित झालं आहे आणि अधिक मासानिमित्त हे खूप चांगलं झालं आहे।